नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे छोटीशी छानशी एक मुलगी आलेली असते आश्रमात. तिचं नाव आता शिवन्या ठेवण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत प्रिया ही हॉस्पिटलमध्ये नागराजच्याच एक जवळच्या ठिकाणावर असते आणि दोघंजण तिथे बसून सतत प्लॅनिंग करताना पाहायला मिळतात. हवालदारबाई आता प्रियाचा फोन आणून देते आणि मग श्वेता त्याच्यावर कॉल करून बोलू लागते की इथे काय काय घडले. मग ती सांगू लागते की आज ना ऑफिशियली म्हणजे सगळे कागदपत्रांवरती आता आश्रमाची जी काही व्यवस्थापक संस्थापक असणारे जी नावं आहे ना तर ती सायलीचं नाव लावण्यात आले. याचा अर्थ प्रिया म्हणू लागते की म्हणजे ह्या आश्रमात आता कुठलीही गडबड घोटाळा काही झालं तर त्या सगळ्या गोष्टीची जबाबदार आता सायली राहणार, बरोबर? तर ती म्हणते हो, इथून पुढे कुठलीही घटना घडली काहीही घडलं तर ते सायलीच्या नावावरती असणार आहे. त्यामुळे आता सायली जबाबदार असणार. तर आता ह्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायला हवा. आणि लगेचच प्रिया म्हणू लागते की तू सगळ्या बारीक निरीक सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित लक्ष देऊन बघ आणि मग मला सांगत जा. आता आपण लवकर घाव घालणार आहोत सायलीच्या मुळाशी. आणि ह्या गोष्टीवरती आता ती प्रिया बोलू लागलेली आहे की काही मुलींची डिटेल तू पूर्ण अशी माहिती काढ. त्या मुलींना आपण आंतरराष्ट्रीय बाजारात विकणार आहोत आणि त्या व्यक्तींना संशय पण आला नाही पाहिजे की त्या गोष्टी तू विचारल्या आणि आम्हाला सांगितलेल्या आहे. आता ही जी गोष्ट आहे खरं तर आता सायली मालकीन झाली आहे आश्रमाची, ती आता लवकरात लवकर सचिनला सांगायला हवं. म्हणजे कसं पुढची स्टेप उचलायला ते तयार. तर आता नागराज कॉल करून सचिनला सांगू लागलेलं आहे की आता पुढे तुम्ही तुमचं काम सुरू करू शकतात कारण सायलीच्या नावावरती आश्रम झाला आहे. जे काही घटना घडतील ज्या काही गोष्टी घडतील त्याची जबाबदार आता सायली असणार आहे. तर लवकरात लवकर तातडीने ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण घाव घालायला हवा असं नागराजने सांगितल्यानंतर मग सचिनही म्हणतो की आता आपल्याला मज्जा येणार. आपण आजपर्यंत जे काही सहन केलं ते व्याजासकट आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही परत करण्याची वेळ आलेली आहे. आता लागत आहेत ते दोघंजणं कामाला. आता दुसरीकडे आता सचिनचा प्लॅन सुरू झालेला आहे. त्याने आता ज्या मेंढळ्यांना पैसे दिले आहेत मदत करण्यासाठी त्यांना फोन करून सांगू लागतात की आता आपल्या कामाची सुरुवात करायला हवी. आता जो केस पेपर आहे ना जो मी तुम्हाला सांगितलं तसा बनवलेला तो इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे नेऊन द्यायचा. आपल्याला ती मुलगी लवकरात लवकर ताब्यात घ्यायची आहे तर त्याची आता प्रोसेस सुरू करायला हवी. तर आता आपण पाहू शकतो की इथे सचिनने केलेल्या प्लॅनप्रमाणे आता सगळं काही पुढे सरकणार. अगदी पोलीस पण त्यांनी मॅनेज केलेले तेही आपल्याला पाहायला मिळणारच आहे. दुसरीकडे सायलीचं जे काही लिगली नाव झाले आश्रमाच्या व्यवस्थावरती तर हे पाहिल्यानंतर खरं तर कल्पना म्हणते की खरंच मला खूप भारी वाटतंय. तर इथे सायली म्हणते की मला ही जबाबदारी घेताना स्वीकारताना खूप असं दडपण येतं आहे पण ते करणं मला आवडेल, मला खूप आवडतं. तर आता इथे कल्पना म्हणते की इतके दिवस आपली अन्नपूर्णा आजी या सगळ्या गोष्टी करायची त्यांच्यानंतर आता तू हे करणार आहे. खरंच भारी वाटते मला. आपला हा वारसा असा परंपरेने चालत राहील. ह्या गोष्टी समाजसेवा सगळं काही चालत राहील. एवढी लहान लहान मुलं सांभाळणं काही सोपी नाही. अगदी आपण स्मितचंच बघा ना तर अस्मिता म्हणते हो ना स्मितला सांभाळता सांभाळताच माझ्या नाकी नऊ येतात. आता तर तो घरी राहतो आहे म्हटल्यावरती मला जास्तच टेन्शन येतो आहे. तर मी पण पहिल्यांदाच जॉब करते, सगळं नवीन आहे असं माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. आणि मम्माला ती विचारू लागते खरंच स्मित जास्त त्रास देत नाही ना गं, मला फार टेन्शन येतं, तुला पण नको काही त्रास व्हायला आणि स्मितला पण. तर आता ती म्हणते की नको गं तू इमोशनल हो, मी तुला समजून घेते ना, तू पण बाळाचा जास्त विचार करत नको जाऊ. तर ती म्हणते की नाही गं तुला पण त्रास झालेला मला सहन होत नाही. पण कल्पना म्हणते की मला त्रास कसा होईल. तर इथे आपण पाहतो की विमल पण म्हणते की काही त्रास देत नाही, आम्ही दोघे मिळून सांभाळतो त्याला, अजिबात टेन्शन घेऊ नका. सायली म्हणते की एक कुटुंब म्हटलं की अशा बऱ्याच गोष्टी येतात आणि जातात. आपण एवढं मोठं कुटुंब आहोत, आपण आपल्या एवढ्या छोट्याशा स्मितला नाही सांभाळू शकत का? पण आता ज्या आश्रमामध्ये मी काम करते तिथे कितीतरी लहान लहान मुलं, त्यांचा पण आता सांभाळ करायचं मला खरंच दडपण येतं आहे. पण आता इथे सगळेजण तिला म्हणतात की टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे तुझ्या मदतीला आहोत. तर आता प्रिया आणि श्वेतामध्ये पुन्हा एकदा बोलणं चालू होतं. त्यात जी मुलगी आता सगळ्यात पहिले जिचा नंबर लावायचा आहे तर त्या मुलीच्या अंगावरती काही खून वगैरे, आता नातेवाईक आलं तर सांगेलच ना तिच्या अंगावर ही खून आहे ती खून आहे. तर आता इथे एक खून पाहिलेली आहे श्वेताने, तर ती सांगते की मी मानेवर भाजल्याचं वण पाहिलेलं आहे त्या मुलीच्या. तर आता तिने तुला सांगितले का तू तिला विचारले असा प्रश्न पण प्रिया विचारते.
तर ती म्हणते की नाही, आम्ही जर एकमेकींना विचारलो, ह्या गोष्टी चर्चा केली तर माझा संशय येईल. मी फक्त पाहिलं आहे आणि तीच गोष्ट आता तुम्ही पुढे कशी एखाद्या स्टोरीत रूपांतर करायची तशी तुम्ही करा. असं मदतीचं सगळं काही काम आता श्वेता प्रियाला करत असते. त्यातच आश्रमातल्या 2 मुली त्यांना वॉशरूमला जायचं असतं म्हणून निघालेले असतात आणि गप्पा मारत चाललेले असतात की मला खूप भीती वाटते एकटं राहायची वगैरे वगैरे. तर इथे दुसरी मुलगी म्हणते, काय घाबरू नको, आपले मधुभाऊ आहे ना, त्यांच्याशी बोललं की सगळी भीती निघून जाते. त्या दोघीजणी आपल्या आपल्या गप्पा मारत आलेल्या असतात. आता इथे प्रियाला भरपूर माहिती दिलेली श्वेताने. श्वेता म्हणू लागली की मला भरपूर झोप येते, आता मी जाते प्रिया झोपायला, आता फोन ठेव. तर इथे प्रिया हे नाव आश्रमातल्या मुलीने ऐकलं, तिला फार आश्चर्य वाटतं आणि मग इथे त्या मुलींना अचानक आपल्या पाठीमागं उभं राहिलेलं पाहिल्यानंतर श्वेता घाबरते. तुम्ही दोघे इथे काय करताय? तर ती म्हणते की आम्ही वॉशरूमला निघालो होतो, तर आता झाले, आता चाललो आहे आम्ही. तर तू इथे काय करते? तर ती म्हणते की नाही, मला फोन आला होता माझ्या मैत्रिणीचं, मग मी तिच्याशी बोलत होते. तर त्यातली आश्रमातली एक छोटी मुलगी असते, ती म्हणते की प्रिया, नाव घेतलंस तुझ्या मैत्रिणीचं. आमच्या आश्रमात पण ना एक अशी डॅम्बिस प्रिया होती, खूप डेंजर होती. आमच्या सायलीताईला खूप त्रास द्यायचे, कधीच आमच्याशी कोणाशी ती चांगलं पण बोलत नसायची. तर मला त्या प्रियाचीच आठवण आली. तर त्या मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता खरं तर थोडीशी घाबरली श्वेता, कारण जर कधी भविष्यात कोणाला कळलं माझी मैत्रीण प्रिया आणि ती प्रिया दुसरी तिसरी कोण नसून हीच प्रिया आहे, तर माझं काही खैर नाही. तर आता ती विषयांतर करते, इकडं तिकडचा विषय काढून तो विषय तिथेच बंद करते. आता आपण इकडे पाहू शकतो की आपली सायली आणि अर्जुनची आता सवयच बनली की आपली रोजची स्वप्न, रोजचं काय वाटतं आपलं ते सगळं एका डायरीत लिहून ठेवायचं, जेणेकरून आपलं बाळ मोठं होईल तेव्हा त्याला त्याच्या आईवडिलांना त्याच्याबद्दल काय वाटतं ते सगळं पुढे जाऊन कळेलच. तर बोलता बोलता असा विषय होतो की बाळाला खरं तर उत्तम संस्कार व्हायला हवे, त्याला सगळ्यांचं मन जपता यायला हवं. त्यात अर्जुन म्हणतो की तुला जाणवतं का तुझं बाळ तुझ्याशी बोलते वगैरे? तर ती म्हणते बोलणं नाही, पण मला हालचाली जाणवत आहे. तर पहिली हालचाल अशी आहे की मला काही गोष्टी आवडली तर माझ्या पोटात अशी गुडगुड गुडगुड होते, आणि जर मला काही जर आवडलं नाही तर माझं बाळ मला लाथ मारून सांगतं की आवडलं नाही. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे असं पण असतं, ते हसायला लागतात. आपण इकडे पाहू शकतो आश्रमामध्ये नवीन आलेली ती छोटीशी मुलगी शिवन्या. आता ती फार रडत असते, काही केल्या आवाज बंदच करत नाही, रडणं तिचं काही थांबेन असं झालं. आणि बाळ एवढं रडते म्हटलं, अख्खी सगळेचे सगळे मेंबर तिथे येतात आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तिला जेवू देऊ का, खाऊ देऊ का वगैरे वगैरे सगळं काही विचारणे तिथं. आपण चक्कर मारायला जाऊ, माझ्याकडे ये तू. पण ती मुलगी फक्त रडत असते, सगळे अनोळखी वाटत आहे, खूप घाबरलेली, खूप रडताना पाहायला मिळत आहे. तिला सगळेजण काय काय प्रश्न विचारते, कुणाकडे लक्ष देत नाही आहे ती. तर आता मधुभाऊ पण आले आणि म्हणू लागतात की अगं फार रडती कुसुम, तू तिला गप्प करण्यासाठी काहीतरी कर. पण कुसुमताई म्हणते नाही ना, काहीच ऐकत नाही. तर आता मधुभाऊ म्हणतात की तू एक काम करतेस का, कॉल करून सायलीला बोलवतेस का? पण सायली तिच्या कामामध्ये असेल किंवा आराम करत असेल, सतत तिला त्रास देणं बरोबर नाही ना. तर कुसुमताईला नकोसं वाटत असतं, पण खूप बराच वेळ गेला, पण आता बाळ काही रडायचं थांबेच ना. तर इकडे आपण पाहतोय सायली आणि अर्जुन गमतीशीर गोष्टी करताय. त्यांना आपलं बाळ कसं दिसत असेल याचं इमॅजिन करून म्हणजे फोटो असा स्केच केलेलं असतं. ते स्केच पाहून सायली म्हणते, आपल्या बाळाला जर कळलं ना आपण असं इमॅजिन केलं तर बाळ आपल्यावरती खूप हसेल. आणि त्यांची दोघांची थट्टामस्करी चालत असतानाच फोन आलेला असतो कुसुमताईचा सायलीला, आणि ती सांगू लागते की अगं शिवन्या फार रडते, काही केलं बंदच होत नाही रडणं, काय करावं, तुला तर यावंच लागेल बहुतेक, तुझ्याशिवाय ते कुणाचं ऐकेल असंही वाटत नाही आहे. त्या अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. सायली म्हणते मला खूप थकल्यासारखं होतं हल्ली, आणि त्यात हे आश्रमाची जबाबदाऱ्या. आपण इकडे पाहू शकतो. मग आता बाळ रडायचं थांबत नाही म्हटल्यावर सायली आता तिकडे जायचं ठरवते आश्रमामध्ये. आता इथे आल्यानंतर सायली पाहते की खूप रडत असते शिवन्या, काही केलं गप्पच होत नसते, कोणाला हातसुद्धा लावू देत नव्हती ती. पण सायलीताई आल्यानंतर सायलीताईच्या मांडीमध्ये बसते. रडता रडता सायलीताई तिला आता गप्प करण्यासाठी एक छानशी अंगाई गीत गाऊ लागते. निंबोनीच्या झाडामागे असं ते अंगाई गीत आहे, खूप सुंदर. ती जेव्हा गाते तेव्हा आपल्याला फार भारी वाटतं. तर ते अंगाई गीत गाता 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 दोघीही एकदम मंत्रमुग्ध होऊन जातात. सगळेजण त्या दोघींकडेच पाहत असतात, कारण ते बाळ इतका वेळ रडणं थांबत नव्हतं. सायलीताईच्या मांडीत मायेची ऊब मिळाली. मायेने ते अंगाई गीत गायलेलं ऐकलं आणि तिथे झोपी गेली.
काय असतं ना, आजकाल इतकी धावपळीचं युग आहे की आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ राहिलेला नाही. खरंच काढायला हवा. अगदी मायेने त्यांना जवळ घ्यायलाच हवं. तर आपण इकडे हेही पाहू शकतो की आता सायली म्हणते की मला फार काळजी वाटते, मी आजचे दिवस इथेच थांबते शिवण्यासाठी. जर रात्री पुन्हा रडली तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी उद्या सकाळी तुला घ्यायला येईल. तर आता इथे आपण पाहू शकतो सकाळी सकाळी अर्जुनदादा आलेला असतो. खूप सारे गिफ्ट्स, खायला पदार्थ घेऊन आश्रमातल्या सगळ्या मुलांना खुश करून टाकले. दुसरीकडे मात्र प्रियाने सकाळी सकाळी खुरापत करायचं ठरवले. तिने खूप मोठा प्लॅन आखलेला आहे. आता 2 खोटे इन्स्पेक्टर बनवून 2 व्यक्तींना पाठवायचे. तर ते नागराज म्हणतो मला नाही वाटत यांना जमेल, पण प्रिया म्हणते की आपण यांना अशी भारी ट्रेनिंग द्यायची ना, तर ते बरोबर तिथे जातील म्हणजे जातील आणि आपलं काम करूनच येतील. खरं तर त्यांना आता सायली ह्या व्यक्तीला इतकं छान जाळ्यात अडकवायचं आहे जेणेकरून ती जेलमध्ये कशी पोचेल, तिचं डिलेवरी, तिची जी काही स्वप्ने ती कशी त्या जेलमध्ये सोडून खराब होतील. तर हा जो काही प्लॅन आहे प्रियाचा तो यशस्वी होताना आपण पाहू शकतो. आणि आता पुढे येणाऱ्या संकटांवर सायली कशी मात करेल हे आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा.